सो गुड इव्हिनिंग फ्रेंड. तर आज हा व्हिडिओ काही खास होणार आहे. तर आज ना सलूनचा व्हिडिओ नाही आहे. आज मी तुम्हाला काहीतरी शेअर करण्यासाठी स्वतः हा व्हिडिओ बनवते. तर जर तुम्हाला ती गुड न्यूज ऐकायची असेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर आज मी तुम्हाला माझं यूट्यूबची जर्नी सांगणार आहे पूर्ण. म्हणजे या चॅनलला तर माझ्या थोडेच दिवस झाले आहेत, पण ह्याच्या आधी पण मी एक चॅनल ओपन केलं होतं. म्हणजे मी जेव्हा डिसिजन घेतलं की मी यूट्यूब चॅनल ओपन करणार, त्याच्या आधी मी म्हणजे यूट्यूबवरती, इन्स्टावरती सगळे जसे रील्स बघतात तसे मी रील्स बघायची. आणि टिकटॉकवरती सुद्धा मी आधी होती, तेव्हा पण मला खूप होतं की मी रील्स असे व्हिडिओ काढणं वगैरे मला खूप माझा छंद होता हा. पण आता गरज आहे म्हणून यूट्यूबवर यावं लागलं आहे. तर असंच व्हिडिओ बघता बघता एक दिवस माझ्या डोक्यात आलं की चला यूट्यूब चॅनल ओपन करूया. माझ्याकडे वेळ पण नव्हता व्हिडिओ बनवण्यासाठी की मी म्हणजे तुम्हाला डेली रुटीन दाखवावं किंवा कुकिंग. मी जेवण वगैरे पण बनवते, घरात जे बनवतो आपण तसं, पण कुकिंगचं बनवावं तर मग डेलीचं कुकिंगचं शूट करायला माझ्याकडे कोणी नाही आहे. मला सकाळी घाईघाईत जेवण बनवून मला सलूनला यावं लागतं. इथनं मी घरी जाते तेव्हा मला कधी 11 वाजतात ते 12 वाजतात, असं पण लेट होतं. तर त्यामुळे ते पण पॉसिबल नव्हतं. मग काय करावं म्हणून मग मी मिक्स कंटेंटवाले व्हिडिओ टाकायला लागले. तर ते मला काही माहितीच नव्हतं की असं नाही करायला पाहिजे म्हणून. तर मी सगळे व्हिडिओ बनवायला लागली, जेवणाची, सलूनची. जसा वेळ मिळेल जसे व्हिडिओ बनतील तसे मी व्हिडिओ बनवून टाकायला लागली. पण त्याच्यामध्ये पण खूप मेहनत होती हे मला नंतर कळलं. पण खरंच यूट्यूबवरती जे पण म्हणजे ज्यांचे पण चॅनल आहेत तर ते खरंच खूप मेहनत करतात हे मला नंतर कळलं. आपण फक्त लोकांना नावं ठेवण्याची कामं करतो, पण जे पण यूट्यूबर्स आहे किंवा इन्स्टा जे पण म्हणजे इन्फ्लुएन्सर आहेत ते खूप मेहनत करतात. हे मेहनतीचं काम आहे व्हिडिओ बनवणं. लोक टाईमपास म्हणून नावं वगैरे ठेवतात, पण त्यांचं एक काम आहे आणि ते काम करतात, खूप मेहनत करतात या एका व्हिडिओच्या पाठी. तर त्याच्यानंतर हे मला तर कळलं. पण त्याच्यानंतर मी जे पण व्हिडिओ टाकायची तर त्याच्यावरती मला व्ह्यूज येत नव्हते. तर खूप गरम व्हायला लागले. तर सगळे बोलायला लागले की तुझ्या फोनची क्लिअरिटी चांगली नाही आहे म्हणून तुला व्ह्यूज येत नाही आहे. मग त्याच्यानंतर सगळे बोलले की तुला शूट करायला येत नाही, तुला हॅशटॅग लावायला येत नाही, तुझं टायटल चांगलं नाही. म्हणजे असे वेगवेगळे रिझन मला असे सांगणारे सांगत होते की असं तसं करायचं. मग त्याप्रमाणे मी थोडं थोडं चालू होतं माझं. ठीक आहे, ते पण माझ्या चांगल्यासाठीच मला सजेशन देत होते. असं करत करत 1 वर्ष निघून गेलं. मग माझ्याकडे अँड्रॉइड फोन होता, तर तो फोन पण मग नंतर खराब झाला. तर म्हटलं आता नवीन तर फोन घ्यायचाच आहे. आणि काही लोक बोलत होते की आयफोनची क्लॅरिटी चांगली आहे तर तू आयफोन घे, म्हणजे तुला चांगले व्ह्यूज येतील, असं तसं हे सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. तर त्या 1 वर्षामध्ये मला व्ह्यूज काय एवढे येत नव्हते आणि मी कसे बसे 150 सबस्क्रायबर त्याच्यावर कंप्लीट केले होते. त्यातले अर्धे मी मागूनच केलेले. फ्रेंड अरे मला सबस्क्राईब करा, पण तसं नाही करायला पाहिजे. कारण की असं केल्यानंतर आपल्याला व्ह्यूज येत नाही हे मला कळलं. कारण की लोक तर सबस्क्राईब करतात आपल्याला बोलून, पण त्यांना ते आपले व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्ट काही नसतो. तर त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे चला, चाललंय. पण एक दिवस आता फोन खराब झाला. मग फोन तर घ्यायचा होता, तर मी म्हटलं EMI वरतीच घेणार होती. तर म्हटलं ठीक आहे चला, या टायमाला मग आयफोनच घेऊया. EMI वरती तर घ्यायचाच आहे, मग आयफोन घेऊया. आता यूट्यूबवरती जायचंच आहे म्हटल्यानंतर तर थोडंफार काहीतरी करावंच लागणार आहे. मग आता मी आयफोन घेतला गेल्या महिन्यामध्ये. तर आयफोन घेतल्यानंतर मग आता माझी ना एक जिद्द आहे की मला माझं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे आणि यूट्यूबवर चांगलं बनायचं आहे. आणि असं नाही की काम वगैरे सोडून, मी माझ्या कामातनंच मला व्ह्यूज मिळवायचे आहेत आणि काम करता करताच यूट्यूबवरती अर्निंग पण करायची आहे, असं माझं चाललं आहे. तर मग त्याच्यानंतर असेच मी व्हिडिओ बनवायला लागली आणि पोस्ट करायला लागली. म्हणजे आधी करत होती ते, पण या टायमाला मी सलूनचे व्हिडिओ टाकायचं डिसिजन घेतलं की मी दिवसभर सलूनमध्ये असते, मग जसे होईल मी तसे सलूनचे व्हिडिओ बनवेल. तर आता तुम्ही बघितलंच असाल की मी सलूनचे व्हिडिओ वगैरे टाकते. तर मला ना हळूहळू आता व्ह्यूज पण यायला लागले छान. आणि गाईज तुमच्या सपोर्टमुळे माझे आज 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत.
आणि हीच आहे आनंदाची गोष्ट माझ्यासाठी. आणि जे माझे व्ह्यूअर्स आहेत, ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे माझ्या चॅनलला, तर त्यांना पण आनंद झाला असेल हे ऐकून. बाकीचे लोक म्हणते 100 सबस्क्रायबर म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे, लोकांचे मिलियन्समध्ये आहे. पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण हे सबस्क्रायबर मी मागून नाही घेतलेत, हे मला मिळालेत म्हणजे ज्यांना माझे व्हिडिओ आवडत आहेत त्यांनी मला स्वतः सबस्क्राईब केलं आहे, म्हणून मला व्ह्यूज येत आहेत. कारण की ओळखीचे लोक कधी पण आपले व्हिडिओ बघत नाहीत आणि तुम्हाला सपोर्ट पण करत नाहीत. आता मला हे कळलं आहे. तर हे जे आहेत सबस्क्रायबर माझे, हे माझे यूट्यूबचे व्हिडिओ बघणारे सबस्क्रायबर आहेत. त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केलं आहे, ते माझे व्हिडिओ बघतात, मला सपोर्ट करतात आणि त्यांच्यामुळे आज माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. आणि मला आशा आहे की 1000 पण लवकरच होतील. आणि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जसे मला आज असं वाटते की माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत, असं मला खूप गरम होतं आहे. आणि मी एकटी कॅबिनमध्ये ना बसून हा व्हिडिओ बनवते, कारण मी खूप खुश आहे आज. मला म्हणजे असं वाटते की आजच माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे, असं मला वाटायला लागलं आहे. तर ते लवकरच होईल, आशा आहे मला. आणि आता माझ्या व्हिडिओमध्ये पण थोडंसं इम्प्रूव्हमेंट आलं आहे की मला व्हिडिओ पण बनवायला यायला लागलेत थोडेफार. तर बघूया, लोकांचा सपोर्ट तर मिळतोच आहे. आणि यूट्यूबवरती जे पण माझे व्ह्यूअर्स आहेत ते माझे व्हिडिओ बघतात, ती मोठी गोष्ट आहे, त्यांना आवडतात. तर चला, हीच होती गुड न्यूज माझ्यासाठी आणि माझ्या व्ह्यूअर्ससाठी. तर आय होप तुम्हाला माझं सेलिब्रेशन, म्हणजे मी एकटी करते हे सेलिब्रेशन स्वतः खुश होऊन आतमध्ये बसून शांततेमध्ये व्हिडिओ बघून, तर हे माझं सेलिब्रेशन आहे. तर तुम्ही पण ह्याच्यामध्ये सामील झालात, माझा व्हिडिओ हा बघितला, तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून मी आभारी आहे. आणि माझे व्हिडिओ बघतात त्यांना पण मी म्हणजे धन्यवाद देते की तुम्ही माझे व्हिडिओ बघतात आणि लाईक करतात, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर असेच व्हिडिओ बघत राहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर माझे 1000 सबस्क्रायबर होऊ द्या आणि वॉच टाईमसुद्धा. तर ठीक आहे, तर हीच होती गुड न्यूज. आणि व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.